पहलगाम मधील हल्ला हा न विसरणारा हल्ला आहे। अनेकांची कुटुंब या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली आहे। बैसरन व्हॅलीमध्ये स्थानिकांचा रोजगार कसा उद्ध्वस्त झाला त्याची दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। बैसरन व्हॅलीच्या दुकानामध्ये अर्धवट शिजलेली मॅगी ही आजही तशीच भांड्यात पडून आहे। कारण जीव वाचवायला कशी धावपळ झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो। त्या ठिकाणानं एक्सक्लुझिव्ह आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी घेतला। पाहूयात त्या ठिकाणची परिस्थिती। बैसरन व्हॅलीमध्ये जेव्हा गोळीबार झाला तेव्हा हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी खरं तर एक महिला जी आहे ती मदतीसाठी ओरडत होती, मदतीसाठी आर्त हाक मारताना बघायला मिळाली होती। या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये देखील हीच कचरापेटी दिसते। आपण बघतोय की खुर्च्या देखील याच ठिकाणी आहेत आणि मदतीसाठी ती अगदी लोकांना हाका मारत होती की माझ्या कुटुंबियातील सदस्याला वाचवा, त्याला गोळी लागलेली आहे, अशा पद्धतीची आर्त हाक जी आहे ती ही महिला त्या ठिकाणी मारताना बघायला मिळाली होती। आणि या परिसरामध्ये याच ठिकाणी खरं तर अनेक जण जेवणासाठी बसले होते, खाण्यासाठी बसले होते, कारण मॅगी आणि भेळ असे ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्यासाठी खरं तर इथे या परिसरामध्ये लोक बसले होते। आणि या कुंपणाच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर कुंपणाच्या पलीकडे ही दुकानं आहेत। या दुकानांमध्ये हे पदार्थ बनवले जायचे। इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते आपला रोजगार म्हणून या ठिकाणी त्यांनी छोटंसं दुकान घातलेलं बघायला मिळालं होतं। याच ठिकाणून हे पदार्थ जे आहे ते बनवले जायचे आणि आपण बघतोय की सध्या या दुकानांमध्ये परिस्थिती जी आहे ती काय आहे ती बघायला मिळते। आपण बघतोय की याच ठिकाणी फ्रीज जो आहे तो असाच उघडा असलेला बघायला मिळतो आहे। किचन हे या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। या किचनमध्ये ही भांडी ही अशीच टाकून प्रत्येक जण जो आहे तो पळताना बघायला मिळाला होता। किचनमध्ये मॅगी जी आहे मॅगी ती अशीच या भांड्यामध्ये बनवण्यात आलेली आहे। खरं तर मॅगीची ऑर्डर दिली होती आणि मॅगी येईपर्यंत एका दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि गोळी मारली अशी घटना घडलेली होती। आणि हीच आपण बघतोय की मॅगी या ठिकाणी बनवली जात होती आणि ही मॅगी बनवतानाच अशा पद्धतीनं हा दहशतवादी हल्ला झाला। आणि या ठिकाणी जे रहिवासी होते, जे हे दुकान चालवायचे, ज्यांचं पोट या दुकानावर अवलंबून आहे, हे रहिवासी देखील आपला जीव मुठीत घालून या ठिकाणून निघून गेले असल्याची आपण माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे परिस्थिती जी आहे ती तशीच्या तशीच बघायला मिळत आहे। या ठिकाणी छोटेखानी असं या ठिकाणी किचन बनवलेलं आहे। स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी हे बनवलेलं आहे। मात्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला हा हल्ला हा काश्मीरींच्या पोटावर देखील केलेला हल्ला झालाय आणि त्यामुळे आता कशा पद्धतीनं जगायचं, काय करायचं असं सवाल काश्मीरी लोकांनाही सतावतोय। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम।